हाय फ्रेंड्स, स्वागत आहे वैशाली किचन मराठीमध्ये। आज आपण कैरीचे इन्स्टंट चुंदा किंवा चटणी कशी बनवायची ते बघून घेऊया। आणि ही चटणी खायला एकदम चटपटी लागतोय, गोड आंबट लागतोय। चटणी खूप जबरदस्त लागतोय। तुम्ही पोळी बरोबर किंवा पुरी बरोबर पण खाऊ शकता। चला तर मग आजची रेसिपी आपण सुरू करूया। इन्स्टंट चुंदा बनवायच्यासाठी किंवा चटणी बनवायच्यासाठी कैरीचा पहिला तद्दे गॅस ऑन करून पॅन गरम करायला ठेवायचा। आता यामध्ये इथे मी कैरी किसून घेतले आहेत, तुम्ही इथे पाहू शकता। साधारण 2 कप आहेत। आता आपण यामध्ये अर्धा कप गूळ टाकून घ्यायचे आहेत, बारीक अशा पद्धतीने कट करून गूळ टाकायचे आहेत। गूळ टाकल्यानंतर आता आपण यामध्ये अर्धा कप साखर टाकून घेऊया। साखर आणि गूळ टाकल्यानंतर गॅस मीडियम हाईट वरती ठेवून आपण साखर आणि गूळ मेल्ट होईपर्यंत आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहेत। गूळ आणि साखर व्यवस्थितपणे मेल्ट झाले आहेत, तुम्ही इथे पाहू शकता। गूळ आणि साखर मेल्ट झाल्यानंतर त्याचं पाणी सुटले आहे, तुम्ही इथे पाहू शकता। पूर्णपणे पाणी जाईपर्यंत आपल्याला असंच गॅस मीडियम हाईट वरती ठेवून आपल्याला उकळून घ्यायचे आहेत किंवा शिजून घ्यायचे आहेत। गुळाचं आणि साखरचं पाणी घट्ट होईपर्यंत आपल्याला किंवा एक पाक यायपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचे आहेत। थोडीशी घट्ट झाल्यानंतर आता आपण यामध्ये 1 चम्मच रोस्ट केलेली जिरा पावडर टाकतोय। इथे मी तव्यावरती भाजून जिरा छानपैकी पूड करून घेतले आहेत, ते टाकलेले आहेत। जिरा पावडर टाकल्यानंतर आता आपण यामध्ये लाल तिखट टाकून घेऊया। लाल तिखट तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता। इथे मी 2 चम्मच टाकले आहेत। लाल तिखट टाकल्यानंतर इथे मी 1 चम्मच धनिया पावडर पण टाकून घ्या। धनिया पावडर टाकल्यानंतर मीठ टाकून घ्या चवीनुसार। इथे मी 1 चम्मच मीठ टाकले आहेत। मीठ टाकल्यानंतर व्यवस्थितपणे छानपैकी हा सगळा मसाला मिक्स करून घ्या अशा पद्धतीने। आणि ही रेसिपी लहान मुलांना खूपच आवडते। लहान मुलांना जर करायचं असले तर तुम्ही थोडीशी तिखट कमी वापरा किंवा लाल तिखट नाही वापरले तर पण चालेल। लहान मुलांना जर करायचं असले तर ही चटणी मस्तपैकी मिक्स झाले आहेत आणि मस्त घट्ट पण झाले आहेत, तुम्ही इथे पाहू शकता। आता आपण गॅस बंद करून घेऊया। असा कन्सिस्टन्सी असायला पाहिजे, मस्त परफेक्ट झाले आहेत। हा थंड झाल्यानंतर अजूनही घट्ट होते। आपला कैरीचे चुंदा रेडी आहेत, खायला खूप जबरदस्त लागते। तुम्ही नक्की एकदा ट्राय करा। तुम्हाला रेसिपी आवडली असले तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राइब करायला विसरू नका। परत भेटूया एक असंच छान छान रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।